तर एक मोठी बातमी कोल्हापूरच्या पावसासंदर्भातील आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि कोल्हापूर रत्नागिरी या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आले। प्रशासनाने काल रात्री कोल्हापूर रत्नागिरी हा मार्ग पंचगंगा नदी परिसरामध्ये बंद केलेला आहे। कोल्हापूरची आपण ही सगळी परिस्थिती पाहतोय। मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीला सुद्धा पाणी भरलंय। याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातले 2 राज्यमार्ग आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत। मी सध्या पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल या परिसरात आहे। हा जो परिसर आहे हा रस्ता आहे, हा रत्नागिरीच्या मार्गाने जातो। या परिसरात 2 ते 3 ठिकाणी पाणी आल्यामुळे रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा मार्ग बंद करण्यात आलेला आहे। सध्या पंचगंगा नदीची आपण स्थिती पाहिली तर राधानगरी धरणामध्ये साधारण 96% पाण्याचा साठा झालेला आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी राधानगरी धरण भरून यातून स्वयंचलित दरवाजामार्फत हे पाणी पंचगंगा नदीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे। आज कोल्हापूरला रेड अलर्ट आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन सज्ज झालेला आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।